नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वीसाठी दोन चलातील रेषीय समीकरण या प्रकरणावर काही उदाहरणे घेऊन आलेलो आहोत। हा व्हिडिओ फक्त मराठी माध्यमाच्या इयत्ता 10वीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे। गणित भाग 1 या टॉपिकमधला, या पुस्तकामधला पहिला टॉपिक दोन चलातील रेषीय समीकरण, याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहणार आहे। दोन चला, बऱ्याच विद्यार्थ्यांना हा टॉपिक खूप अवघड वाटतोय, बऱ्याच विद्यार्थ्यांना हा टॉपिक जमत नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एकदम सोप्या भाषेमध्ये या टॉपिकचा अभ्यास करणार आहे। यामध्ये उदाहरणं कशी सोडवायची हे पाहणार आहे। तर बघा, सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय। बघा, आता इथं बोर्डवर तुम्हाला दोन समीकरणं दिसतात, 5x + 2y = -3। दुसरं समीकरण आहे x + 5y = 4। तर याला दोन चलातील रेषीय समीकरण का म्हणायचं यांना? तर बघा, पहिल्या समीकरणाचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये दोन चलातील, नावात बघा, त्या टॉपिकच्या नावातच दोन चलातील रेषीय समीकरण, दोन चलातील म्हणजे याच्यामध्ये किती चल आहेत? 1 2। ज्या समीकरणामध्ये दोन चल असतात, ज्या समीकरणामध्ये दोन चले असतात आणि प्रत्येक चलाची कोटी 1 असते, अशा समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण म्हणतात। x आणि y या ठिकाणी दोन चल आहेत। ABCDतील कोणतेही अक्षर असले, A पासून Z पर्यंत, त्याला आपण म्हणतो चल। आणि एक चलाच्या शेजारी जी संख्या आलेली असते याला म्हणायचं चलाचा सहगुणक, म्हणजे x चल आणि x चलाचा सहगुणक 5। इथं y हे चल आहे आणि त्याचा सहगुणक 2। बघा, दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय? ज्या समीकरणामध्ये दोन चले असून त्या चलाची कोटी 1 असते। कोटी म्हणजे घात, घातांक, घात म्हणतो आपण त्याला, कोटी म्हणजे घातांक। बघ, आता x च्या डोक्यावर काहीच नाहीये, म्हणजे तिथं 1 असतो, म्हणजे या चलाची कोटी किती आहे? 1। आणि y च्या डोक्यावर सुद्धा कोणताच घात नाही, म्हणजे याची कोटी किती आहे? 1। म्हणजे ज्या समीकरणामध्ये दोन चले असून त्यांचा घातांक 1 असतो, घातांक म्हणजेच कोटी 1 असते, त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात। मग आता हे समीकरण कसे सोडवायचे? तर बघा, हे सोडवण्याची पद्धत, समीकरणाची उकल काढण्याची पद्धत तर आपण समजून घेऊ। या दोन समीकरणाची उकल कशी करायची? तर आपण त्या अगोदर समजलं की दोन चलातील रेषीय समीकरण कशाला म्हणतात आणि दोन समीकरण दिलेली असल्यानंतर त्याची उकल कशी करायची, म्हणजे उकल म्हणजेच x आणि y ची किंमत। तर हे समीकरण सोडवताना दोन पद्धती आहेत, दोन रीत आहे। एक रीत म्हणजे एका चलाचा लोप करू। या ठिकाणी दोन चल आहेत, x आणि y, या दोन चलापैकी एका चलाचा लोप करायचा, म्हणजे एक चल आपण त्यातून नष्ट करायचं, काढून टाकायचं आणि दुसरी चलाची किंमत आपण काढायची। दुसऱ्या चलाची आलेली किंमत कोणत्याही समीकरणामध्ये ठेवून ती y ची किंमत काढायची। तर इयत्ता 10वीसाठी बोर्डाच्या पेपरला अशी समीकरणं सोडवण्याची एक पद्धत आहे, त्या पद्धतीने आपण घेऊ। दुसरी पद्धत म्हणजे एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवू, म्हणजे इथे x आहे, x ची किंमत y च्या रूपात ठेवायची, किंवा तुम्ही जर y घेतलं तर y ची किंमत x च्या रूपात ठेवायची। म्हणजे एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवून सुद्धा आपण ही उदाहरण सोडवू शकतो। तर आपण एकदम सोप्या पद्धतीने घेऊ, एका चलाचा लोप करू। आता एका चलाचा लोप करून ही दोन्ही समीकरणे कशा प्रकारे सोडवायची तर आपण ते बघू। तर बघा, अशा प्रकारे हे समीकरण लिहायचे। समीकरण नंबर 1, 5x + 2y = -3। या समीकरणाला नाव द्यायचे समीकरण नंबर 1। x + 5y = 4 याला म्हणायचं समीकरण नंबर 2। समीकरण नंबर 1, समीकरण नंबर 2। बघा, या ठिकाणी x चा सहगुणक 5 आहे, या ठिकाणी x चा सहगुणक 1 आहे, इथं काहीच नसतं म्हणजे 1 असतं।
वायचा सहगुणक 2 आहे, वायचा सहगुणक दुसऱ्या उदाहरणामध्ये 5 आहे. इथं एक्सचा सहगुणक सारखा करायचा किंवा वायचा सहगुणक सारखा करायचा. दोन समीकरणामध्ये दोन चलापैकी एका चलाचा सहगुणक सारखा करायचा आणि एका चलाचा सहगुणक सारखा करून आपण ते उदाहरण सोडवू शकतो. मग इथे एक्सचा सहगुणक 5 आहे, दुसऱ्या समीकरणामध्ये आपण एक्सचा सहगुणक 5 करू. मग एक्सचा सहगुणक 5 करण्यासाठी आपल्याला या 2 नंबरच्या समीकरणाला 5 ने गुणावे लागेल. जेव्हा आपण त्याला 5 ने गुणू, 5 गुणिले x तेव्हा इथं 5 येईल. x आणि x या चलाचा सहगुणक सारखा होईल, म्हणजे आपण त्याला त्या चलाचा लोप करू शकतो. म्हणून मित्रांनो या ठिकाणी दुसऱ्या समीकरणाला आपल्याला 5 ने गुणावं लागेल. म्हणजे समीकरण नंबर 2 ला जर आपण 5 ने गुणले तर x चा सहगुणक या ठिकाणी सारखा होईल. म्हणून समीकरण 2 ला 5 ने गुण. आता समीकरण 2 लाच का 5 ने गुणायचंय? कारण आपल्याला x चा सहगुणक सारखा करायचा आहे. x चा सहगुणक सारखा करायचा आहे, त्यामुळे आपल्याला या 2 नंबरच्या समीकरणाला 5 ने गुणावे लागेल. तर बघा, मग असं लिहून घ्यायचं, समीकरण 2 ला 5 ने गुणू. मग अगोदर आपण 2 नंबरचं समीकरण या ठिकाणी लिहायचं. 5 अधिक x अधिक 5y बरोबर 4. आता याला 5 ने गुणायचं, पण 5 ने गुणत असताना काळजी घ्यायची की समीकरणाच्या दोन्ही बाजूला 5 ने गुणायचे. आता समीकरणाच्या दोन्ही बाजू कोणत्या? तर बघा, या समीकरणाच्या मध्ये बरोबरचं चिन्ह आहे. बरोबर चिन्हाच्या इकडची बाजू म्हणजे आपली बाजू जी असते, आपला जो उजवा हात असतो तोच समीकरणाची उजवी बाजू. आपल्या डाव्या हाताची बाजू म्हणजे समीकरणाची डावी बाजू. म्हणजे आपण जर या ठिकाणी विचार केला तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे म्हणजे आपल्या उजव्या हाताकडे म्हणजे समीकरणाची उजवी बाजू काय आहे? x अधिक 5y. आणि तुम्हाला जर विचारलं की समीकरणाची डावी बाजू, तर डावी बाजू 4. म्हणून आपली जी बाजू असते तीच बाजू समीकरणाची धरायची. आपली उजवी बाजू समीकरणाची उजव्या बाजू, आपली डावी बाजू तर समीकरणाची डावी. मग आपल्याला या ठिकाणी समीकरण 2 ला तर गुणायचंय, पण 2 ला गुणत असताना आपल्याला त्या ठिकाणी समीकरण नंबर 2 ला गुणताना आपल्याला त्या ठिकाणी 5 ने गुणायचंय. म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण 5 ने गुणू. मग आता समीकरणाच्या पहिले x ला गुणावं लागेल. 5 गुणिले x 5x. यानंतर अधिकचं चिन्ह जसंच्या तसं. 5 गुणिले 5 संख्याचं गुणाकार करा. 5 5 25. हे y चं सच्च्या तसं बरोबर. 5 गुणिले 4 5 20. आता बघा, समीकरण 2 ला गुणून 5 ने गुणून आपल्याला एक नवीन समीकरण तयार झालं. या समीकरणाला नाव द्यायचं इथं 1 2. म्हणून या समीकरणाला नाव द्यायचं आपल्याला समीकरण नंबर 3. समीकरण नंबर 3. तर बघा, आता समीकरण 2 ला विसरून जायचं, कारण 2 समीकरणातून हे 3 नंबरचं समीकरण आता तयार झालेलं आहे. तर आता समीकरण 2 हे विसरायचं आणि समीकरण 3 त्याच्या ऐवजी घ्यायचं. म्हणून आता समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 3 या दोघांचा आता विचार करायचा. आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की इथे x चा सहगुणक 5 आणि इथे सुद्धा x चा सहगुणक 5. म्हणजे या दोन समीकरणाची जर आपण वजाबाकी केली, 3 नंबरच्या समीकरणातून जर आपण 1 नंबरचं समीकरण जर काढून टाकलं, वजा केले, तर आपला x या चलाचा या ठिकाणी लोप होईल. म्हणून समीकरण नंबर 3 मधून समीकरण नंबर 1 आपल्याला वजा करायचं आहे. मग लिहायचं इथं असं, समीकरण 3 व 1 यांची वजाबाकी करू. बघा, हे वाक्य दिलेले, या वाक्याच्या ऐवजी तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता, समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करू, किंवा समीकरण 3 व समीकरण यांची वजाबाकी करू, असं कोणतंही लिहिलं तरी चालेल. आता समीकरण पहिले 3 लिहून घ्यायचंय. समीकरण 3
5x अधिक 25y बरोबर 20. त्यानंतर त्याच्या खाली समीकरण नंबर 1 लिहायचे. समीकरण 1 5x अधिक 2y बरोबर -3. या दोन समीकरणाची आपल्याला करायची वजाबाकी करताना एक नियम असतो बघा. वजाबाकी करताना समीकरण नंबर 2 चे सगळ्या बाजूचे चिन्ह बदलून टाकायचे. म्हणजे इथं प्लस आहे 5x, वजाबाकी करताना 2 नंबरच्या समीकरणाचे चिन्ह बदलायचे. इथं एक प्लस आहे, इथं मायनस होईल. इथं प्लस आहे, इथं मायनस होईल. इथं मायनस आहे, इथं प्लस होईल. तर मायनसचं काय होईल? प्लस. म्हणजे हा एक नियम लक्षात ठेवा की जेव्हा पण आपण 2 समीकरणाची वजाबाकी करत असतो त्यावेळेस 2 नंबरच्या समीकरणाचे चिन्ह बदलून टाकायचे. आलं लक्षात? चला समोर. आता अधिक 5x वजा 5x, एका याचं चिन्ह प्लस आहे, एकाचं चिन्ह मायनस आहे. एकदा प्लस एकदा मायनस आलं की ते कधी काय होत असतं? मायनस, म्हणजे वजाबाकी करत असतं. म्हणजे कट झालं, इथं 0, 5x मधून 5x गेले 0, इथं वजा आहे. 25y वजा 2y, 25y मधून 2y काढून टाका. किती? 25 मधून 2 गेले 23 वजा प्लस 23. आता एक 25चं चिन्ह प्लस आहे, या 2चं चिन्ह मायनस आहे. यापैकी या दोघांची वजाबाकी होईल, मोठ्या संख्येचं चिन्ह इथं येईल. म्हणजेच 25y वजा 2y बरोबर 23 बरोबर. हे प्लस आहे, वजाबाकी करताना चिन्ह बदललं म्हणून 20 अधिक 3 झाले 23. आता इथं 0 प्लस आहे, याला धरायचं नाही, म्हणजे इथं काहीच नाही. म्हणजे राहिलं 23y बरोबर 23. आता आपल्याला y ची किंमत काढायची म्हणून y इकडेच ठेवायचा. म्हणजेच y बरोबर हे 23 गुणिला इकडे येईल भागिला 23 भागिला 23. 23 येते 23. म्हणजे y ची किंमत आली 1 अधिक y ची किंमत आली अधिक 1 वजा बघ y बरोबर 1. आता ही किंमत समीकरण 1 2 3 तुम्हाला ज्या वाटेल त्या उदाहरणामध्ये त्या समीकरणामध्ये आपल्याला ही किंमत y ची ठेवायची आणि ती किंमत ठेवून आपण y ची किंमत x ची किंमत आपण काढू शकतो. तर बघा y ची आलेली किंमत आपल्याला कोणत्याही समीकरणामध्ये ठेवायची. पण समीकरणामध्ये किंमत ठेवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की जे समीकरण आपल्याला सोडवायला सोपं जाईल, म्हणजे ज्यामध्ये आकडे कमी असेल, सहगुणक कमी असेल, त्या समीकरणामध्ये आपल्याला ही किंमत ठेवायची. तर पहिल्या याच्यामध्ये पेक्षा दुसऱ्या याच्यामध्ये या y ची किंमत ठेवणं सोपं जाईल. तर आपण दुसऱ्या समीकरणामध्ये y ची किंमत ठेवून घेऊ. तर बघा y ची किंमत ठेवत असताना त्याला म्हणायचंय y बरोबर 1 ही किंमत समीकरण कशामध्ये ठेवायची सांगा. 1 मध्ये ठेवलं तर थोडं सोडवायला ते अवघड जाईल. 3 मध्ये ठेवलं तर इथं संख्या मोठी आहे त्याच्यामध्ये हे सुद्धा अवघड जाईल. मग त्यामुळे आपल्याला सोयीस्कर कोणतं येईल, सोपं कोणतं जाईल, तर समीकरण नंबर 2. म्हणून y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. मग आता पहिले समीकरण नंबर 2 लिहून घ्या. x अधिक 5y बरोबर 4. आता x ऐवजी y च्या ऐवजी आपल्याला फक्त 1 ठेवायचंय. मग इथे ठेवून घ्या. x अधिक 5 आणि y मध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं. y ची किंमत 1 आहे म्हणून 5 गुणिले 1 बरोबर 4. x जसं तसा अधिक 5 1 5 बरोबर 4. आता x ची किंमत काढायची तर बरोबर चिन्हाच्या अलीकडे x ठेवायचा आणि सगळे अंक असतील तर ते दुसरीकडे पाठवायचे. म्हणजे इकडे x राहील, इकडे 4 जसेच्या तसे ठेवायचे. नंतर इथे हे प्लस 5 आहे, इकडे होईल ते मायनस 5 वजा 5. म्हणून x बरोबर 4 मधून 5 जात नाही. अशा वेळेस काय करायचं, 5 मधून 4 काढायचे, उलटे करायचे. 5 मधून 4 गेले उरला 1. पण या ठिकाणी दोन्हीपैकी ज्या संख्येचं चिन्ह
जी संख्या मोठी असते त्या मोठ्या संख्येचं चिन्ह याला द्यावं लागतं. म्हणजे 5 मोठे 5चं चिन्ह वजा आहे म्हणून x ची किंमत आली वजा 1. म्हणून याला आपण वजा चिन्ह दिले. म्हणून x ची किंमत आली वजा 1. आता म्हणून या समीकरणाची उकल एका कंसामध्ये x, y लिहायचे, असं एका कंसात लिहून घ्यायचं आणि आलेल्या किमती त्याच्या दुसऱ्या कंसामध्ये लिहायच्या. x ची किंमत वजा 1, y ची किंमत प्लस 1 ही आहे. दोन चलातील रेषीय समीकरण सोडवताना ते अशा प्रकारे सोडवायचं आहे. या प्रकारे जर तुम्ही बोर्डाच्या पेपरला मराठी माध्यमातून जर हे दोन चलातील रेषीय समीकरण असं सोडवण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी तुमचा एक अर्धा मार्कही कमी होणार नाही. या पद्धतीने वाक्य लिहायचे. समीकरण नंबर 1, समीकरण नंबर 2 असं त्याला म्हणायचंय. त्याच्यानंतर समीकरणाला गुणून या पद्धतीने असं वाक्य लिहायचे आणि लिहत आपण एका चलाचा लोप करायचा आहे, दुसऱ्या चलाची किंमत काढायची आणि आलेली किंमत आपण जे समीकरण आपल्याला सोडवायला सोपं जाईल त्या समीकरणामध्ये टाकायची आणि दुसऱ्या चलाची किंमत काढायची. आणि शेवटी म्हणून या समीकरणाची उकल x, y बरोबर वजा 1 अशी ही आहे असं या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. तर बघा अशा सोप्या पद्धतीनं आपण 10वीचा सराव संच 1, 10वी गणित भाग 1 चा सराव दोन चलातील रेषीय समीकरण या टॉपिकचा सराव संच 1.1 हा व्हिडिओ आपण पुढच्या दुसऱ्या दिवशी आपण टाकणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की 10वीची तयारी करत असताना 10वीत असणाऱ्या 10वी शिकत असताना या दोन चलातील रेषीय समीकरण या समीकरणाचा अभ्यास तुम्हाला या प्रकारे करायचा आहे. अशा प्रकारे हे समीकरण सोडवायची आहे.